भगवद्गीता अध्याय 8 आपल्याला जीवन, मृत्यू आणि आत्म्याचं सर्वात मोठं रहस्य शिकवतो. शेवटचा विचार का महत्वाचा आहे? मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं? देवाचं स्मरण कसं ठेवायचं? हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अगदी भावनिक आणि सोप्या सारांश स्वरूपात. कल्पना करा, हा तुमच्या जीवनाचा शेवटचा क्षण आहे आणि त्या क्षणी तुमच्या मनात जे असेल तेच तुमचं पुढचं भविष्य ठरवणार आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या डोळ्यांसमोर मृत्यू उभा होता आणि त्याने श्रीकृष्णांना विचारलं, मृत्यूच्या वेळी मन स्थिर कसं ठेवायचं? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्य शेवटच्या क्षणी ज्या गोष्टींचं स्मरण करतो त्यांनाच तो प्राप्त होतो. आज आपलं मन कशानं भरलं आहे? नोटिफिकेशन्स, फियर, स्ट्रेस आणि कंपॅरिझनने. जर आयुष्यभर मन यात अडकलं तर शेवटी शांती कशी मिळेल? भगवद्गीता आपल्याला सांगते, शेवटच्या क्षणी देव आठवायचा असेल तर संपूर्ण आयुष्य जागरूकतेनं जगावं लागेल. शरीर संपतं, पण आत्मा नाही. तो अनंत आहे आणि म्हणूनच मृत्यू हा काही शेवट नाही. मित्रांनो, आजपासून मनाला योग्य गोष्टींनी भरा, कारण शेवटचा विचार हा काही अपघाताने होत नाही. तो संपूर्ण आयुष्यभर तयार होत असतो. जर तुम्हाला श्रीकृष्णावर आणि भगवद्गीतेवर विश्वास असेल तर कमेंट करा, हरे कृष्ण.